बघा आता आपली जूनमध्ये जी काही आपली परीक्षा होणार आहे, आपली अग्निवीर जीडीची जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेसाठी आपण एक सीरीज सुरू केली आहे. ती म्हणजे प्रत्येक दिवशी आपण काय करत आहोत, ते प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. जे काही प्रश्नपत्रिका आपल्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे आर्मीची, त्या वेबसाईटवरती जेवढे काही प्रश्न दिले आहेत, ते सर्व प्रश्न आपण सोडवत आहोत तिथं. तरी सर्वांनी काय करायचं, हे वेबसाईट पहा सॉरी हे आपल्याला बघण्यासाठी जे काही प्रश्नपत्रिका दिली आहे, त्या सर्व प्रश्नपत्रिका बघण्यासाठी तुम्ही येस स्कॉलर्स अकॅडमी या YouTube चॅनलला जॉइन व्हायचं. म्हणजे आपल्याला तुम्हाला जे आहे नवीन-नवीन व्हिडिओज बघण्यासाठी भेटतील. प्रश्नपत्रिका जे आहेत कशा पद्धतीने सोडवता येतात किंवा कशा पद्धतीचे प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये ते आपल्याला करण्यासाठी तुम्ही येस स्कॉलर्स अकॅडमी या YouTube चॅनलला जॉइन व्हा. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत होईल. धन्यवाद. बघा आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे. 15 अधिक 16 वजा 23 ची किंमत काय आहे? आता इथे एक आपल्याला समीकरण दिलेलं आहे. विचारलं समीकरण म्हणा किंवा पदावली म्हणा. पदावली आहे त्याचा. तर 15 अधिक 16 वजा 23 ची किंमत काय आहे ती काढायची. तर 15 अधिक 16 वजा 23 ची किंमत काय असेल? 15 अधिक 16 वजा 23. आता याच्यामध्ये बघा 15 अधिक 16 किती होतील? 15 15 30 आणि 1 31. 31 मधून जर 23 आपण वजा केले तर किती राहतील? ते 7 आणि 1 8. म्हणजे ही जी काही पदावली आहे त्या पदावलीची उत्तर काय असेल तर 8. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 हे असेल. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे. आता हा एक अपूर्णांकाची बेरीजचा प्रश्न आहे आणि ज्या वेळेस अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये छेद समान असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, अंशाची फक्त बेरीज करत असतो. परंतु इथे छेद समान नाही. आता अपूर्णांक काय दिलेला आहे? 6/5 अधिक 7/15. 7/15. कधी लक्षात ठेवायचं, आपल्याला ज्यावेळेस अपूर्णांक दिलेला असतो त्याच्यामध्ये छेद बघायचा अगोदर. छेदामध्ये जर छेद समान असेल तर आपण अंशाची जी आहे ती बेरीज करत असतो. परंतु जर छेद समान नसेल तर त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस छेद समान करून घ्यायचा. आता समान करून घ्यायचा म्हणजे ह्या दोघांचा लसावी किती येईल? 15 आणि 5चा. 15 आणि 5चा लसावी किती येईल? तर 15 येईल. मग 15 येईल. आता ह्या 5ला 15 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? छेदामध्ये आणि अंशामध्ये 3 ने गुणावं लागेल. तर 3 ने याला गुणून घेऊयात. 6 गुणिले 3 छेदामध्ये 5 गुणिले 3 अधिक 7/15. आता किती झालं बघा? 6×3 = 18 छेदामध्ये किती झाले? 5×3 = 15 प्लस 7/15. आता तुम्ही म्हणसाल हे कशा पद्धतीने केलं की 3 का गुणलं? आपण कधीही अपूर्णांक जर असेल तर अपूर्णांक असल्यानंतर आपण छेदामध्ये आणि अंशामध्ये एकाच संख्येने गुणू शकतो किंवा एकाच संख्येने भाग देऊ शकतो. तिथे आपली काही जी काही आपली नंतर किंमत येईल गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे ते उत्तरामध्ये काहीच फरक होत नसतो. आता समजा इथं बघा 18/15 दिलेले आहे. 18/15 दिलेले आहे. 18ला आपण कितनं भाग देऊ शकतो? 3 ने भाग देऊ शकतो. 3 संग 18, 3 15. म्हणजे आलं का उत्तर परत तेच 6/5. म्हणजे सर्व दिल्यानंतर त्याला किती आलंय? 6/5 आलेलं आहे. म्हणजे अगोदर जे काही रूप होतं किंवा जे अगोदर जी किंमत होती 6/5 नंतर ही तीच किंमत येते. म्हणून आपण छेदामध्ये किंवा छेद आणि अंशामध्ये अपूर्णांकामध्ये छेद आणि अंशामध्ये कधीही कोणत्याही संख्येने गुणू किंवा भागू शकतो. परंतु छेद आणि अंशामध्ये सारख्याच संख्येने गुणायचं किंवा भागायचं ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता किती आलेले आहेत आपल्याकडे? 18/15 अधिक 7/15. आता छेद समान झालेला आहे. ज्यावेळेस छेद समान होतो त्यावेळेस आपण काय करत असतो? अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. मग 18 प्लस 7 किती झाले? 25. 25 छेदामध्ये राहतील 15. 5 न भाग जातो 5 5 25 5×3 = 15. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? 5/3. तर पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आपल्याला तिसरा काय दिलेला आहे बघा. 8 12 20 आणि 8 12 आणि 20 ची मसावी HCF काय आहे? आता मसावी म्हणजे काय असते? महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे सर्वात मोठा असा सामायिक विभाजक, याच्यापेक्षा दुसरा सामायिक विभाजक नसणारच. आणि लसावी, आता लसावी काय असते? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. त्याच्यापेक्षा छोटा जो सामायिक विभाजक आहे किंवा ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या तिन्ही संख्यांनी त्याच्यापेक्षा लहान संख्येला भाग जातच नाही, ही असते आपली लसावी. आता आपल्याला काढायचं काय आहे? 8 12 आणि 20 यांची मसावी विचारली. 8 12 आणि 20. आता मसावी म्हणजे ह्या तिन्ही संख्या, आता जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतील तुम्हाला मसावी करण्यासाठी प्रश्नामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या असतील जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतील त्या सर्व संख्याला आपल्याला भाग गेला पाहिजे. आता 8 12 आणि 20. तर 8 12 आणि 20 ला
कोणत्या संख्येने भाग जातो बघा, 8ला 8, 12 आणि 20ला जातो 4ने भाग. 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 पंचे 20. आता मला सांगा 2, 3 आणि 5ला एका संख्येने भाग जाईल का? नाही जाऊ शकत. कारण 2, 3, 5 ह्या तिन्ही काय आहेत? मूळ संख्या आहेत. आणि कधीही मूळ संख्या ज्या असतील किंवा मूळ संख्यांचा मसावी, जो असतो, मूळ संख्यांचा मसावी किती असतो? तर 1 हा मूळ संख्यांचा मसावी असतो. मग बघा आता ह्या मूळ संख्या आहेत, यांचा 1ने भाग जाईल ना, परंतु 4 1 4च येईल ना, काय याच्यामध्ये फरक होणारच नाही, म्हणून याला भाग द्यायची गरज नाही. इथं जर तिन्ही संख्या 2, 3, 5 या जागी जर दुसऱ्या काही संख्या आल्या असत्या, दुसऱ्या कोणत्या जर संख्या आल्या असत्या आणि त्या संख्येला जर एका संख्येने भाग जात असता, तर आपण इथं भाग दिला असता, परंतु इथं भाग जात नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किंवा आपली मसावी जी आहे, मसावी किती आहे? 4. मसावी किती आहे? 4. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 4 काय दिलेला आहे बघा, 2, 14, 12, 9, 10 आणि 13 ची सरासरी काय आहे? आता हा जो सरासरीचा प्रश्न आहे, अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत आपण अगोदर ज्या काही सराव परीक्षा किंवा सराव प्रश्न संच जे सोडवले, ते सराव प्रश्नपत्रिका ज्या सोडवल्या त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यावरतीच आपल्या युट्यूब चॅनलवरती, म्हणजे एस स्कॉलर्स अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवरती आपण ह्या सर्व प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीचा एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्येही सांगितलेलं आहे की डिटेलमध्ये कशा पद्धतीचा हा सरासरीचा प्रश्न जो आलेला आहे, तो सरासरीचे प्रश्न कशा पद्धतीने शॉर्ट मध्ये सोडवायचे हे सांगितलेलं आहे. तरी सर्वांनी एकदा तो ही व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये थोडा आणखी भर पडेल. तर बघा काय आहे प्रश्न 4. तर 2, 14, 12, 9, 10 आणि 13 ची सरासरी काय आहे? आता ज्या वेळेस आपल्याला सरासरीचा प्रश्न येईल त्यावेळेस आपण काय करायचं, अगोदर बघा अंक कोणते? 2, 14, 12, 9, 10 आणि 13 हे अंक दिलेले आहेत 6. याच्यामध्ये अगोदर काय करायचं, कोणतीही एक संख्या गृहीत धरायची. यांच्यापैकी गृहीत धरा किंवा तुम्ही तुमच्या मनाने गृहीत धरा. कोणतीही एक संख्या काय करायची, आपल्याला सरासरी गृहीत धरायची की ही सरासरी असेल. आता मी काय करतो, आणि गृहीत धरते वेळेस कशा पद्धतीने धरायची, ज्या काही 10, 20, 30, 40, 50, 60 जर 100च्या पुढच्या आल्या असतील तर 100, 150, 200, 400 अशा पद्धतीच्या काय करायचं, संख्या गृहीत धरायच्या. म्हणजे आपण ज्या वेळेस बेरीज करूयात, वजाबाकी करूयात, त्यावेळेस आपल्याला सोपं जाईल. तर म्हणून इथं सोपं जावं म्हणून मी काय करतो, ह्या संख्यापैकी मला माहित नाही की कोणती सरासरी आहे, परंतु सोपं जावा, सोडवण्यासाठी सोपं जाण्यासाठी मी काय करतो, गृहीत धरतो की याच्यामध्ये 10 ही काय आहे, ह्या संख्यांची सरासरी आहे. आता बघायचं काय, आता कशा पद्धतीने करायचं, एक 10 ही आपण काय केले, हे सरासरीसाठी गृहीत धरली. आता बघायचं की काही संख्या ह्या त्या 10 पेक्षा लहान असतील किंवा काही संख्या ह्या 10 पेक्षा मोठ्या असतील. ज्या संख्या 10 पेक्षा लहान आहेत त्या कितीने लहान आहेत ते बघायचं, आणि ज्या संख्या मोठ्या आहेत त्या कितीने मोठ्या आहेत ते बघायचं. आता बघा 2 हे आहेत, 2 जे आहेत ते 10 पेक्षा कितीने कमी आहेत, तर 8 ने कमी आहेत. 14 जे आहेत ते 10 पेक्षा कितीने जास्त आहेत, 4 ने जास्त आहेत. 12 कितीने जास्त आहेत, तर 12 आहेत 2 ने जास्त. आता जास्त ज्या जागी जास्त यायले त्या जागी मी बेरजेचं चिन्ह लावत आहे, म्हणजे प्लस आहेत, याच्यापेक्षा 10 पेक्षा 2 ने जास्त आहे, 4 ने जास्त आहे. आणि ज्या जागी कमी आहेत त्या जागी मी मायनस म्हणत आहे, कारण 10 पेक्षा किंवा 2 ही जी आहे संख्या ती 10 पेक्षा 8 ने कमी आहे. आता 9 कितीने कमी आहे, तर 1 ने कमी आहे. 10 कितीने कमी आहे, 0 ने. आणि 13 कितीने जास्त आहे, तर प्लस 3 ने जास्त आहे. आता आपल्याला काय करायचंय, ज्या काही संख्या जास्त असतील त्या जास्त संख्यांची बेरीज करायची, म्हणजे याच्यामध्ये ज्या काही प्लस संख्या आलेल्या आहेत त्या प्लस संख्यांची बेरीज करा, आणि ज्या मायनस संख्या आलेल्या आहेत त्या मायनस संख्यांची बेरीज करायची. आता बघा 4 आणि 2 किती होतील, 6. 6 आणि 3 9 व्हायलेत, म्हणजे प्लस 9 आहेत. आणि -8 आणि -1 किती आहेत, -9. आता बघा एक मायनस आहे, एक प्लस आहे. मायनस प्लस कधीही कॅन्सल होणार, कारण आपल्याला ह्या दोघांची बेरीज करायची असते. मग जर आपण -9 प्लस 9 जर केले तर येणार उत्तर किती असेल, 0 असेल. कारण मायनस आणि प्लस जी आहे जर सारखे अंक असतील, -9 आणि +9 जसे आहेत तसे जर मायनस प्लस मध्ये जर सारखे अंक असतील तर डायरेक्ट आपण काय करू शकतो, तर कट करू शकतो. म्हणजे आपण जी सरासरी गृहीत धरली ती 10, ही 10 धरलेली सरासरी गृहीत धरलेली आपलं बरोबर उत्तर आहे. आता बरोबर का उत्तर आहे, कारण 0 जर आपण याच्यामध्ये मिळवले, ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर जे काही इथं उत्तर येणार ते उत्तर आपल्याला काय करावं लागतं, ह्या संख्येमध्ये मिळवावं लागते.
मिळवल्यानंतर काय होणार, 10+0 0च येणार. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा प्रश्न 5वा काय दिला आहे. एका शाळेतील 18 मुलांनी एका विषयात 580 गुण मिळवले व 12 मुलींनी 620 गुण मिळवले. त्या 30 विद्यार्थ्यांनी सरासरी किती गुण मिळवले? आता इथे आपल्याला काय करायचे आहे, तर सरासरी काढायची. किती विद्यार्थी आहेत? 18 मुले आहेत आणि 12 मुली आहेत, असे मिळून 30 विद्यार्थी आहेत. आणि या 30 विद्यार्थ्यांनी एकूण सरासरी किती गुण मिळवलेत ते काढायचे आहे. आता मुलांनी किती गुण मिळवलेत? 580. आणि मुलींनी किती मिळवलेत? 620. यांची करून घ्यायची बेरीज. छेदामध्ये एकूण मुलं मुली किती आहेत? विद्यार्थी संख्या किती आहे आपल्याकडे? 30 आहे. तर बघा 580 अधिक 620 किती व्हायलेत? 580 अधिक 620, 20 जर इकडे टाकले 600 600 1200 म्हणजे 1200 भागिले 30. आता 30 ने याला भाग द्यायचा. भाग दिल्यानंतर काय होईल? 0 0 कट होतील. 3 चोक 12, 0 ला 0 म्हणजे किती राहत आहेत? तर 40 राहत आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे सरासरी त्यांना किती गुण मिळालेत? तर 40 गुण मिळालेले आहेत. बघा प्रश्न 6वा काय दिलेला आहे? 250 चे 8% किती आहेत? आता ज्या वेळेस चे येईल, आपल्याला माहित आहे 250 चे विचारलेलं आहे. 250 चे 8% किती? ज्यावेळेस हा चे येईल त्यावेळेस आपण काय करत असतो? इथे गुणाकार करत असतो. 250 गुणिले, आता टक्के म्हणजे काय असतात? ह्या टक्के म्हणजे 8% आहेत, म्हणजे 8च्या छेदामध्ये 100 आहेत किंवा 100 पैकी 8 असाही याचा अर्थ होत असतो या टक्क्याचा. मग 8/100 आपण याला करायचं. 8 हे जे आहेत टक्केवारीमध्ये आहेत, म्हणजे त्याच्या छेदामध्ये किती असणार? 100. तर इथं भाग द्या बघा, 0 आणि 0 कॅन्सल होईल. 5 5 25, 5 2 10, बेचोक 8 म्हणजे 5 गुणिले 4 बरोबर किती आलं? 5 चोक 20. जे आहे 8%, 250 चे 8% जे आहेत किती आहेत? तर 20 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा जो प्रश्न दिला आहे 7वा, त्याच्यामध्ये गुणोत्तराचा प्रश्न दिलेला आहे. काय दिलंय? जर एस बी बरोबर 1:2 आणि बी सी 3:4 आहेत, तर एस बी सी किती आहेत ते विचारलंय. म्हणजे हा प्रश्न जो आहे गुणोत्तराचा प्रश्न आहे. आता ह्या जे काही गुणोत्तराचे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे? आता आपल्याला बघा ए बी दिलेला आहे, एस बी दिलेला आहे आणि बी सी दिलेला आहे. आता एस बी आणि बी सी दिलेला आहे. तर बघा इथं दोन्ही साईडला काय आहे? बी आहे. ए सोबतही बी आहे आणि सी सोबतही बी आहे. मग ज्या वेळेस दोन्ही साईडला सारखा येईल त्यावेळेस बघायचे की अगोदर ह्या बी च्या किमती ज्या आहेत सारख्या आहेत का? जर बी च्या किमती सारख्या असतील, बी समजा ह्या जागी जर 5 असेल आणि तेही 5 असेल, तर आपण ए जसं दिलेलं आहे, समजा आपण मानूयात की ए 3 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे आणि हे 4 आहे. तर याचं गुणोत्तर जे येणार 3:5:4 हे असं गुणोत्तर येत असतं. परंतु दोन्ही जागी बी जर सारखा असेल तर. आता इथं आपल्याला बघा एस बी दिलेला आहे, एस बी किती दिलेला आहे? 1:2 आणि बी सी किती दिलेला आहे? 3:4. बघा बी इथे बी ची किंमत म्हणजे बी चं जे गुणोत्तर आहे 3 आहे आणि ह्या जागी जे गुणोत्तर आहे बी चं ते 2 आहे. सारखं आहे का? नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं? मांडणी करून घ्यायची. जी आहे मांडणी ती मांडणी करून घ्यायची. कशी? आता बघा एस आपला गुणोत्तर कसं विचारलंय? एस बी सी विचारलेलं आहे. एस बी सी अशा पद्धतीने आपल्याला काय केलेलं आहे? गुणोत्तर केलं. अगोदर या दोघांचं गुणोत्तर किती आहे? 1:2 आहे आणि बी आणि सी चं गुणोत्तर किती आहे? 3:4 आहे. मग ज्यावेळेस अशा पद्धतीने त्यावेळेस आपल्याला काय करायचं? ह्या दोघांचा गुणोत्तर करायचं, दोघांचा गुणाकार करायचा, परत ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे ह्या दोघांचा जर गुणाकार केला, एच गुणोत्तर आणि ह्या बी च्या गुणोत्तरासोबत म्हणजे ह्या 3 सोबत जर गुणाकार केला तर किती येणार? 3 1 3 येईल. हे झालं एच गुणोत्तर आपलं. परत बी च्या गुणोत्तरासाठी काय करायचं? ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 किती येतील? तर 6 येतील. पुन्हा सी च्या गुणोत्तरासाठी ह्या 2 ने ह्या 4 ला गुणलं 6 म्हणजे बेचोक 8 किती आहेत? 8 आहेत.
हे झालं आपलं ESBC म्हणजे ABC तिघांचं गुणोत्तर हे झालं. मग आता गुणोत्तर कसं असतंय, जोपर्यंत भाग जात असतो तिन्ही संख्याला जर आणखीन भाग जात असेल, जसं समजा इथं 8 आणि 6 आहेत, त्या संख्येला 2 ने भाग जातो, 8 ला आणि 6 ला 2 ने भाग जातो, परंतु 3 ला 2 ने भाग जात नाही. म्हणून आपलं गुणोत्तर जे आहे हेच आहे. जर भाग जात असेल तिन्ही संख्या ज्या काही दिलेल्या आहेत, 3 संख्या असो किंवा 4 संख्या असो, आपल्या कधी कधी काय होतं, ABCD हे चारहीचं गुणोत्तर विचारलं जातं, त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीची मांडणी करायची. असा गुणाकार करून घ्यायचा आणि गुणाकार केल्यानंतर जे गुणोत्तर येईल त्या गुणोत्तराला एकाच संख्येने भाग जातो का हे बघायचं. आता ह्या जागी जे आहे गुणोत्तर आलेलं आहे 3 6 4 आलेलं आहे. आता 3 6 आणि 3 6 8 आलेलं आहे. 3 6 आणि 8 या संख्येला एका संख्येने भाग जातो का, तर भाग जात नाही, सारख्या संख्येने भाग जात नाही. म्हणून आपलं जे उत्तर आहे उत्तरच हे आहे. जर भाग गेला असता तर आपण इथे भाग दिला असता, परंतु इथं भाग जात नाही. म्हणून जे आपलं आहे 3 6 8 हे उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा काय दिलेला आहे बघा. जर डी हे 5 नाही जर डी हे च्या समप्रमाणात असेल आणि एस बरोबर 36 तर डी बरोबर 6, जेव्हा एस बरोबर 48 असेल तेव्हा डी ची किंमत काढा. आता समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण काय असते बघा. समप्रमाण म्हणजे ज्यावेळेस एक संख्या, आता इथं काय दिली आहे, डी आणि एस दिले. डी ज्या प्रमाणात किंवा एस ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणामध्ये आपलं डी ही काय होणार, वाढणार. आता एस जे आहे प्रत्येक संख्येमध्ये किंवा याच्यामध्ये 2 ने वाढत असेल तर एस सुद्धा काय होणार, त्याच प्रमाणामध्ये वाढणार. किंवा जे आहे डी आणि एस वाढत असेल तर डी ही वाढणार, जर एस कमी झालं तर डी ही कमी होणार. असं जे असतं त्याला समप्रमाण म्हणतात. किंवा आता डी आणि एस जे आहे, व्यस्त प्रमाण काय असते बघा, डी आणि एस या दोघांपैकी एक जर क्वांटिटी वाढत असेल, एक क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी काय होत असते, कमी होते. त्यावेळेस काय असतं, आपलं व्यस्त प्रमाण असतं. एस वाढला की डी काय होणार, कमी. जसं आपलं वेगाच होतं. बहुतेक आपण जी प्रश्नपत्रिका तिसरी किंवा दुसरी असेल त्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण गतीचा एक प्रश्न बघितला होता. त्याच्यामध्ये आपला पर्यायामध्ये दिले होते की 4 पर्यायापैकी एकामध्ये काय होते, गती वाढते समप्रमाणात व्यस्त प्रमाणात. आपला चुकीचा पर्याय निवडायचा होता की कोणतं विधान केलेलं जे आहे ते चुकीचं आहे. मग ते प्रश्नपत्रिका बघा, तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की समप्रमाण म्हणजे आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय असतं. प्रश्नपत्रिका दुसरी किंवा पहिली असेल त्याच्यामध्ये बघा. तर व्यस्त प्रमाण म्हणजे काय, एस जर वाढत असेल तर डी कमी होणार. जर वेग वाढला तर आपल्याला जाण्यासाठी वेळ काय लागतो. आता समजा कोणत्याही अंतरासाठी जर जायचं असेल, आपल्याला 15 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार करायचं असेल किंवा 15 किलोमीटर अंतर जर जायचं असेल, 15 किलोमीटर अंतर एखादं गाव आहे त्या गावामध्ये जर जायचं असेल तर आपण जर स्पीड वाढवली तर आपला वेळ जो आहे तो कमी होतो. वेळ वाढवला तर आपली स्पीड काय होणार, कमी होणार. म्हणजे आपल्याला जर 15 किलोमीटर जाण्यासाठी 1 तास लागला, पुढच्या वेळेस आपण जर वेळ वाढवला 2 तास लावलं तर आपली स्पीड आणखीन जी आहे ती कमी होणार. किंवा जर आपण स्पीड वाढवली, अगोदर 50 किलोमीटर प्रति घंटा ह्या स्पीडनं जर आपण अर्ध्या तासामध्ये किंवा एका तासामध्ये जर जात असतात, आपण 30 किलोमीटर प्रति घंटा घेतलं तर त्यावेळेस आपण अर्ध्या तासामध्ये जाऊ. म्हणजे स्पीड वाढवली की काय वेग कमी होतो, वेग वाढवली की स्पीड कमी होणार. ते असतं आपलं व्यस्त प्रमाण. इथं काय म्हणले, समप्रमाणात वाढतात. समप्रमाणात जर डी हे एसच्या समप्रमाणामध्ये असेल, समप्रमाणात म्हणजे एस वाढलं की डी ही वाढणार, त्याच पद्धतीमध्ये असेल. आता आपल्याला काय दिलेलं आहे, एस बरोबर 36 दिलं. ज्यावेळेस एस 36 होतं त्यावेळेस आपलं डी काय होतं, 6 होतं. म्हणजे आता बघा, डी जे आहे एस 36 असताना डी काय होतं, 6 होतं. मग 6 ने मी काय करतो, याला अगोदर भाग देतो. भाग दिल्यानंतर भाग जातो बघा. किंवा आपण याला जे आहे अशा अगोदर व्यस्त प्रमाणामध्ये लिहून घेऊया. डी छेदामध्ये एस बरोबर इकडेही डी छेदामध्ये एस. डी वाढला की एस वाढणार, डी वाढला की एस वाढणार. डी अगोदरच्या याच्यामध्ये किती दिलेलं आहे आपल्याला, डी दिलेला आहे 6. एस किती दिलेला आहे, 36. बरोबर. आता काय आहे, परत एस बरोबर 48 दिलेला आहे, 48. डी दिले का, नाही. मग आपण यांचा काय करायचा, तर तिरपा गुणाकार करत असतात. एक संख्या इकडे साईडला भागाकारामध्ये असेल तर बरोबरच्या चिन्ह तिकडं गुणाकारामध्ये जाते, ही भागाकारामध्ये ह्या साईडला गुणाकारामध्ये जाते. परंतु मी हिला तिकडं न नेता, कारण इथं डी सोबत दुसरी संख्याच नाही, डायरेक्ट ह्या 48 ला फक्त इकडे आणायचं. 6 गुणिले 48 छेदामध्ये राहतील 36 बरोबर डी.
6 गुणिले 48 छेदामध्ये 36 बरोबर डी. तर 6 36, 6 8 48. म्हणजे आपलं डी जे आहे ते किती आलेलं आहे? 8 आलेलं आहे. डी जे आहे 8 आलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे असेल. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या पद्धतीमध्ये आपलं डी वाढत आहे त्या पद्धतीमध्ये एस वाढत आहे. असंही करू शकतो, आपण 36 ला किती भाग द्यायचा? 6 ने भाग द्या. 6 6 36, 6 6 किती झालं? 36. म्हणजे एक डी जे आहे ते कशाच्या बरोबर आहे? एक डी बरोबर 6 एस च्या बरोबर आहे. एक डी बरोबर कशाच्या बरोबर आहे? 6 एस च्या बरोबर आहे. आता डी किती न वाढायले बघा. डी मध्ये सॉरी एस मध्ये किती व्हाले? वाढ किती व्हाली? 36 अधिक 6 जर केले तर किती? 36 आणि 6 42. आणि आणखी 6 जर केले तर किती व्हायले? 48 व्हायले. म्हणजे दोनदा 6 वाढायलेत. मग आपल्याला डी मध्ये काय करावं लागतील? 2 वाढावं लागतील. 36 एस म्हणजे 36 एस म्हणजे 6 डी होते. मग 36 दोन वाढलं ना, 6 एस म्हणजे 1 डी आहे आपल्याला. तर दोनदा वाढलं, 6 आणि 6 12 नाही, 12 एस वाढलेले आहेत. तर डी कितीदा वाढेल? 2 वाढेल. म्हणजे 8 डी. ह्या पद्धतीने हे आपण काय करू शकतो? डी किती येईल? 8 येईल. ह्या पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. हा नवा जो प्रश्न आहे तो सरळ व्याजाचा आहे. आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याज कसं काढायचं बघा. प्रश्न अगोदर काय दिलाय वाचून घ्यायचं. शांततेमध्ये जो काही प्रश्न दिलेला असतो तो अगोदर शांततेमध्ये वाचून घ्यायचा. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जे काही किमती दिलेल्या आहेत किंवा मुद्दल, दर, व्याज जे काही दिलेले आहेत त्या किती किमती आहेत ते कळतं. आता रुपये 4,000 वर 10%, 4,000 रुपयावर 10% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळ व्याज काढायचे. 4,000 रुपयावर 10% व्याज दराने 2 वर्षात सरळ व्याज काढायचं. मग सरळ व्याज किती येत असते बघा. 10% आहेत. 10% आहे म्हणजे सरळ 10% किती आहेत? 4,000चे 10% 400 आहेत. आता कसे 10% अगोदर टक्केमध्ये जितके काय दिले ते बघा अगोदर. 4,000चे 10% किती आहेत? तर 400. कारण 1 2 0 हे कट होतील म्हणजे किती यायले? 400. आणि 400 किती रुपये? एका वर्षाचे 400 आहेत. तर 2 वर्षाचे किती येतील? 4 गुणिले 2 म्हणजे 800 रुपये येणार 2 वर्षाचं सरळ व्याज. अशा पद्धतीने हे आपण करू शकतो. किंवा जो आपलं सूत्र दिलेलं आहे ते वापरून, सूत्र दिलं तरी ह्याच किमती येणार. नाही दिलं तरी सूत्रानं नाही केलं तरी शॉर्ट मध्ये जरी केलं तरी ह्याच किमती येणार. डायरेक्ट इथेही आपण काय करू शकतो? त्याचा 1 0 आणि याचा 1 0 कट करू शकतो. म्हणजे काय? आता टक्के म्हणजे आपल्याला माहित आहे की छेदामध्ये किती असतात? तर 100 असतात. 100चा 1 0 इथं कट होईल आणि 1 0 इथं कट होईल. 400 गुणिले 2 जर केलं तर 800 आले. म्हणजे डायरेक्ट आपण याचं उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक 4 जे आहे 800 रुपये ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 10वा काय दिलाय बघा. 4 तासामध्ये 200 किलोमीटर दूर जाणाऱ्या कारचा वेग ज्ञात का. म्हणजे आपल्याला काय करायचे? कारचा वेग काढायचे. आपल्याला माहित आहे अंतर जे आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता वेळ वेळ माहित आहे, परंतु वेग काढायचा असल्यामुळे आपण काय करूयात? अंतर भागिले वेळ हे काय होणार? इथं सूत्र तयार होणार. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? 200 किलोमीटरचं दिले आहे. 200 किमी. आणि वेळ किती दिलेली आहे? 4 तास. 4 तास. आता इथं बघा 4 पंचे 20 म्हणजे 50 आले. 50 किलोमीटर प्रति तास. 50 किलोमीटर 50 किलोमीटर प्रति तास. हा काय असेल? ह्या कारचा वेग असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 11 काय दिलाय बघा. कंसामध्ये ए वजा बी कंसाचा घन बरोबर किती? येथे ए आणि बी शून्य नाहीत. सॉरी हा, इथं शून्य आहे ना. ए आणि बी शून्य आहे त्या प्रश्नामध्ये. शून्य नाहीत. बरोबर आहे. शून्य नाहीत. म्हणजे ए आणि बी च्या ज्या काही किमती आहेत त्या शून्य नाहीत. तर काय आहे? ए वजा बी कंसाचा घन दिलेला आहे. घन दिलेला असल्यामुळे आपलं काय आहे? हे एक सूत्र आहे. ए वजा बी कंसाचा घन. तर कोणतं पर्याय बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक 1 जे आहे या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण ए वजा बी चा घन कंसाचा घन असेल तर ए चा घन वजा 3a चा वर्ग बी प्लस 3ab चा वर्ग वजा बी चा घन हे सूत्र आपलं तयार होतंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 12 काय दिलाय बघा. जर दोन संख्यांची बेरीज 56 असेल व त्यातील एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 3 पटीने मोठी असेल तर त्यातील मोठी संख्या ज्ञात करा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय की दोन संख्या आहेत.
काय काय दिलेलं आहे अगोदर ते बघून घ्यायचं की दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्या दोन संख्यांची बेरीज 56 आहे असं म्हणलेलं आहे. त्यातील एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 3 पटीने जास्त आहे. आता दोन संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला माहित नाही, परंतु त्यातील एक संख्या जी आहे ती दुसऱ्या संख्येपेक्षा 3 पटीने जास्त आहे. म्हणजे जर समजा आपली एक एक संख्या जर x असेल तर दुसरी याच्यापेक्षा 3 पटीने जास्त आहे. एक काय म्हणलेलं आहे की एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 3 पटीने जास्त आहे. म्हणजे एक संख्या ही आपली एक समजा x आहे तर दुसरी संख्या काय असेल तर 3x असेल. म्हणजे 3 पट म्हणजे 3x आणि ह्या दोन्हींची बेरीज किती म्हणलेलं आहे 56 म्हणलेलं आहे. बघा जर दोन संख्यांची बेरीज 56 असेल, आता ह्या दोन संख्या आहेत, एक x आहे आणि दुसरी 3x आहे. आता 3x का आले, x का आलंय, x कारण की x का आलंय, कारण की x आपल्याला जी संख्या आहे त्या दोन्ही संख्या माहित नाहीत. मग ज्यावेळेस संख्या माहित नाही त्यावेळेस आपण काय करत असतो की x गृहीत धरत असतो. किती संख्या x आहे. मग 3x का आलंय, कारण 3x का आलेला आहे की ती संख्येपेक्षा 3 पटीने जास्त आहे. एक संख्या जी आहे दुसऱ्या संख्येपेक्षा 3 पटीने जास्त आहे म्हणून 3x आलेलं आहे. 3 पटीने जर ही संख्या x असेल तर दुसरी 3 पटीने जास्त आहे म्हणून 3x आलेलं आहे आणि या दोन्हींची बेरीज 56 म्हणलेलं आहे. मग बघा x अधिक 3x किती होतील तर 4x होतील बरोबर 56. आता 4 हे ह्या साईडला भागाकार आहेत, सॉरी ह्या साईडला गुणाकार ह्या साईडला भागाकार जातील तर x बरोबर 56 भागिले 4 होतील. तर x किती येतील 4 1 4 इतर राहतील 16 4 चोक 16 म्हणजे x आपले आलेले आहेत 14. 4 चोक 16 x किती आलेले आहे 14. मग आपल्याला काय विचारलंय आता x ची किंमत कळाली की एक संख्या 14 आहे आणि दुसरी संख्या आहे x आहे 14 म्हणजे पहिली संख्या जी आहे ती 14 आहे आणि दुसरी संख्या 3x आहे म्हणजे 14. 3x म्हणजे काय तर 14 गुणिले 3 बरोबर 14 त्रिकोण 42 आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय की मोठी असेल तर त्यातील मोठी संख्या ज्ञात करा. जर छोटी विचारला असतं x आपल्याला माहित आहे की x आणि 3x या दोन संख्या आहेत त्यातील x ची किंमत 14 आहे म्हणजे छोटी संख्या 14 आहे. परंतु आपल्याला काय म्हणलेलं आहे की मोठी संख्या ज्ञात करा की मोठी संख्या कोणती आहे ते विचारलंय म्हणून 3x बरोबर 14 गुणिले 3 बरोबर 42 आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. प्रश्न 13 काय आहे बघा, त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर कोण B बरोबर 60 आहेत. आता याच्यामध्ये काय दिले की दोन कोण A आणि कोण B जे आहेत त्यांचं माप जे आहे ते 60 डिग्री आहे तर तो त्रिकोण डॅश डॅश असेल. आता बघा अगोदर आपल्याला कोण C त्रिकोण ABC मध्ये आता कोणताही त्रिकोण म्हणल्यानंतर काय होणार त्यामध्ये 3 त्रिकोण येणार. आता त्यापैकी दोन त्रिकोण जे आहेत ते 60-60 अंशाचे आहेत. म्हणजे कोण त्रिकोण नाही कोण A आणि कोण B हे 60-60 अंशाचे आहेत. तर कोण C किती अंशाचा असेल ज्या आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही मापांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते. जर कोण A 60 अंश असेल कोण B 60 अंश असेल तर कोण C किती कोण C आपल्याला माहित नाही. कोण C बरोबर 180 अंश म्हणजे 60 आणि 60 120 प्लस कोण C बरोबर 180. कोण C किती येईल मग 180 मधून जर 120 वजा केले तर कोण C बरोबर 60 अंश येईल. कोण C ही 60 अंश येईल. म्हणजे तिन्ही कोण जे आहेत एकसारखेच आहेत. मग लक्षात ठेवायचं ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोण एकसारखे असतील किंवा कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C असेल तिन्ही त्रिकोणातील तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जर सारखी असेल तर त्यामध्ये कोण सारखे आहेत तर बाजू सुद्धा काय होत असतात सारख्याच असतात. मग आपल्याला पर्याय काय दिलेत बघा, सारख्या बाजूचा कोणता पर्याय विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे वेगवेगळ्या बाजू, भुज म्हणजे काय भुजा म्हणजे बाजू, वेगवेगळ्या बाजू असलेला त्रिकोण आहे का. आता जर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज सारखी असेल तर बाजू सुद्धा ज्या आहेत ज्या काही भुजा आहेत त्या भुजा सुद्धा एक सारख्याच असतात. परंतु आपला पहिला पर्याय जे दिलेला आहे विषमभुज त्रिकोण म्हणलेला आहे. विषमभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू ज्या आहेत वेगवेगळ्या. आता समद्विभुज त्रिकोण द्वि म्हणले बघा समान म्हणजे समान सारख्या, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे भुजा. समद्विभुज म्हणजे दोन बाजू सारख्या असलेला त्रिकोण. आता जर तिन्ही बाजू आपल्याला माहित आहेत की याच्यामध्ये तिन्ही बाजू सारख्या आहेत मग पर्याय क्रमांक 2 असेल का नाही, कारण पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला म्हणलेलं आहे की दोनच बाजू सारख्या आहेत म्हणून हाही पर्याय नाही. आता तिसरा पर्याय दिला आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे समान बाजू असलेला त्रिकोण. मग आपला पर्याय क्रमांक 3 ही जी काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि काटकोन त्रिकोणामध्ये जे आहे तिन्ही बाजू सारख्या नसतात. त्रिकोण
ए बी आणि सी ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जी आहे एकसारखीच आहे, 60-60 अंशाची असेल आहे. मग ज्या वेळेस कोणांच्या मापाची बेरीज सारखी असते त्यावेळेस बाजू सुद्धा काय असतात, तितक्याच मापाचे असतात. म्हणजे समजा एक बाजू जर दिली असेल 3 सेंटीमीटर, तर तिन्ही बाजू ज्या आहेत त्या 3 सेंटीमीटरच असतील. म्हणून लक्षात ठेवायचं की ज्याही वेळेस आपल्याला तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जर सारखी आली असेल तर त्यावेळेस तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सुद्धा सारख्या असतात. प्रश्न थोडा वेगळा आहे. आता काय आहे, थोडा यासाठी आपल्याला थोडा टाइम द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल सोडवण्यासाठी. तर प्रश्न बघा काय दिलेला आहे. जर दोन रेषा म्हणजे त्या दोन रेषांचे समीकरण दिलेले आहेत. हा आलेखाचा प्रश्न आहे. असे प्रश्न आपल्याला जे आहेत 10वीला होते बघा. तर x अधिक 2y बरोबर 3 ही एक रेषा आहे आणि दुसरी रेषा आहे 2x अधिक y बरोबर 6. एका बिंदूत छेदत असतील तर छेदन बिंदू कोणता? म्हणजे आलेखावरती आपल्याला माहित आहे जो आलेख असतो त्याच्यामध्ये दोन रेषा ज्या आहेत कोणत्या तरी एका बिंदूवरती छेदत असतात. एक रेषीय समीकरणामध्ये आपण पाहिला असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्या रेषा आहेत हे जे समीकरण आहे ते आपल्याला सोडवावं लागेल याच्यामध्ये की कशा पद्धतीने आहे. तर बघा आता x काय आहे समीकरण, x अधिक 2y बरोबर 3 दिलेलं आहे. x अधिक 2y बरोबर 3 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 2x अधिक y बरोबर 6. 2x अधिक y बरोबर 6. याच्यामध्ये तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता की दोन्हीकडे एकाच संख्येने गुणून त्यांचं सारखं जे आहे समजा 2y आहे इथं 2y करू शकतो आपण आणि नंतर सोडू शकतो. किंवा असंही करू शकतो त्याच्यामध्ये x ची किंमत काढून नंतर सोडू शकतो. तर बघा याला x ची किंमत काढून कशा पद्धतीने सोडवता येईल. x बरोबर आता हे 2y इकडे ह्या साईडला प्लस मध्ये आहे तर ह्या साईडला गेल्यानंतर मायनस मध्ये येतील म्हणजे 3 वजा 2y राहतील. हे झालं आपल्याला x ची किंमत भेटलेली आहे. x ची किंमत काय आहे, x बरोबर 3 वजा 2y आहे. मग ही जी किंमत आहे त्याच्यामध्ये ठेवा काय आहे 2 कंसामध्ये 3 वजा 2y अधिक y बरोबर 6. आता 3 वजा 2y का, कारण x ची किंमत आपल्याला किती आलेली आहे 3 वजा 2y आलेली आहे. मग 2 ह्या कंसाला गुणल्यानंतर काय येईल 6 वजा 4y अधिक y बरोबर 6. आता 4y वजा 4y आहेत, वजा 4y मधून जर y जर काढले तर किती राहतील आपल्याकडे, तर किती राहतील 6 हे प्लस आहेत ह्या साईडला मायनस मध्ये जातील. मायनस 2y बरोबर 6 मायनस 6 तर y बरोबर 0 भागिले मायनस 2. तर 0ला कोणत्याही संख्येने भाग द्या, येणारा आन्सर जे आहे आपलं उत्तर जे आहे ते 0च येत असते. म्हणून y बरोबर किती आलं तर 0 आलेलं आहे. आता y बरोबर 0 आलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायची किंमत. x ची किंमत आपल्याला माहिती आहे x बरोबर किती आहे 3 वजा 2y आहे. मग y किती आलं आपलं 0 आलेलं आहे. तर x बरोबर 3 वजा 2 गुणिले 0. 2 गुणिले 0 म्हणजे 2 गुणाकारामध्ये आहेत y च्या आणि y ची किंमत किती आहे 0 आहे. तर x बरोबर किती आलं बेदोन्ही आपलं 2 गुणिले 0 जर केलं तर 0च येणार तर 3 येणार. म्हणजे x किती आहे 3 आणि y किती आहे 0. मग आपल्याला माहित आहे आलेखामध्ये आपण अशा पद्धतीने लिहित असतो x, y बरोबर किती आहे, x ची किंमत किती आहे 3 आणि y ची किंमत किती आहे 0 आहे. y ची किंमत किती आहे 0 आहे. म्हणजे आपला ह्या दोन लाईनचा जो छेदन बिंदू आहे तो कोणता बिंदू असेल तर 3,0 हे छेदन बिंदू आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15 बघूयात काय दिलं आहे. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ काय आहे. आता पृष्ठफळ आणि घनफळामध्ये फरक असतो. घनफळ म्हणजे ते जे काही घन दिलेलं आहे त्या घनामध्ये किती जागा बसते किंवा समजा एक घन आहे आपल्याकडे छोटा, त्या घनामध्ये किती पाणी टाकू शकतो ते असतं आपलं घनफळ. आणि पृष्ठफळ म्हणजे काय, त्याची जी साईडची बाजू असतात, साईडच्या बाजू वरच्या सर्व साईडची जी बाजू आहे ज्याला आपण हाताने टच करू शकतो ती बाजू असते आपलं पृष्ठफळ. म्हणजे बाहेरची जी बाजू आहे, समजा आपल्याला एखाद्या घनाला जर कलर करायचा असेल, कलर द्यायचा असेल, रंग द्यायचा असेल तर आपण किती क्षेत्रफळाला त्याला रंग देऊ शकतो किंवा किती क्षेत्रफळाला रंग दिलेला आहे बाहेरच्या साईडनं तो असतो त्याचा पृष्ठफळ. तर आता पृष्ठफळ काय आहे 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ काय आहे विचारलेलं आहे. तर काय असेल ज्यावेळेस पृष्ठफळ विचारलं असेल घनाचं त्यावेळेस आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचंय. ते सूत्र असं आहे की 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजूचा वर्ग. जी काही आपली बाजू असेल त्या बाजूच्या वर्गाला 6ने जर गुणलं. आता 6ने का गुणत असतात, कारण घन जे आहे त्या घनाला 6 पृष्ठफळ असतात.
6 पृष्ठफळ म्हणजे काय, चारी साईडनं जे आहेत, चारी साईडनं 4 आणि एक वरच्या साईडचा आणि एक खालच्या साईडचा जो असतो ते असतात पृष्ठफळ. ते 6 पृष्ठफळ असल्यामुळे बाजूच्या वर्गाला 6 ने गुणत असतात. आता घनामध्ये ज्या, आता समजा हा घन आहे, हा घन दिलेला आहे आपल्याला बघा. ह्या घनामध्ये सगळ्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या असतात. ह्या घनामध्ये हे जे आहे, हे जे आहे हे पृष्ठफळ एक येणार, हे दुसरं पृष्ठफळ, हे खाल्ल्या साईडचं जे आहे तिसरं, हे मागची साईड जी आहे ती चौथं, हे पाचवं आणि हे वरल्या ह्या साईडचं जे आहे ते 6, असे 6 पृष्ठफळ असतात. मग पृष्ठफळ हे जे आहे, या एवढं जे कलर करायलो आपण, हे कलर केलेल्या एरियाला क्षेत्रफळाला जर आपण कलर देत असतो, याला जर कलर दिला तरी आपण किती क्षेत्रफळ किंवा किती एरियाला आपण कलर देत आहोत ते पृष्ठफळ असते. मग याच्यामध्ये घनामध्ये 6 पृष्ठफळ असतात आणि म्हणून त्याला काय करत असतात, 6 ने गुणित असतात. आणि बाजूचा वर्ग काय येत असतो, कारण घन जो आहे त्याच्यामध्ये जे पृष्ठफळ येत असतात, प्रत्येक पृष्ठफळ जे आहे ते चौरस असतो. म्हणजे चौरसाचा वर्ग सूत्र जे आहे क्षेत्रफळाचं ते किती असतं, बाजूचा वर्ग. म्हणजे एका चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते बाजूचा वर्ग आहे. अशा 2चा असेल तर 2 न गुणा, 3चा असेल तर 3 न गुणा. म्हणजे 6 आपल्याला 6 पृष्ठफळ पूर्ण पृष्ठफळाचं विचारलेलं आहे. तर म्हणून 6 न आपण काय केलेलं आहे, इथं गुणलेलं आहे. राजा, तर काय आहे उत्तर बघा, 6. बाजू किती दिलेली, 6 गुणली बाजू किती दिलेली आहे, बाजू दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटरचा वर्ग. तर काय येणार बघा, 6 गुणले 36 सेंटीमीटर वर्ग. 6 न गुणा आता याला, 6 6 36 ला 6, 6चा वर्ग किती आलेला आहे 36 आणि 6 न आता याला गुणायचं बघा. 6 6 36 ला 6, हातची आली 3, 6 3 18, 3 21, 21 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आपलं जे पृष्ठफळ आलेलं आहे या घनाचं ते किती आलेलं आहे, 216 सेंटीमीटर स्क्वेअर वर्ग. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे या प्रश्नाचं उत्तर असेल, त्या पृष्ठफळ जे आहे ते 216 सेंटीमीटर वर्ग आहे. प्रश्न 16 काय दिला आहे बघा, एका रांगेत अशा पद्धतीची रांगेत हे झाड, मुलं, हे अशा पद्धतीचे आपल्याला भरपूर प्रश्न येत आहेत. अगोदरच्या आपण ज्या 4 प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत त्या 4 प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हे अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. म्हणून सर्वांनी काय करायचं, अशा पद्धतीचे काही प्रश्न येतील किंवा आणखी जर कुठे मिळत असते सोडवण्यासाठी तर त्याचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये अवघड जाणार नाही. जर कोणी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या व्हिडिओमध्ये पहा, मी अपलोड केलेले आहेत आपल्या यस स्कॉलर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर तिथे चांगल्या प्रकारे आणखी चांगल्या प्रकारे जे आहे मी समजून सांगितलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला जे रांगेचे प्रश्न येत असतात, त्या रांगेमध्ये मुलं किती आहेत किंवा त्या रांगेमध्ये झाडं किती आहेत, ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहे. तरी हाही प्रश्न आपण इथं बघूयात की कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल. तर आपल्याला काय म्हणलेलं आहे, एका रांगेत 23 मुलं आहेत. म्हणजे जी काही रांग आहे ही, या रांगेमध्ये टोटल मुलं किती आहेत, तर 23 मुले आहेत. एका मुलाचा उजवीकडून, आता ही उजवी बाजू आहे आपली, उजवीकडून 12वा क्रमांक येतो. म्हणजे ह्या साईडकडून इथे आहे 12व्या क्रमांकावर तो एक मुलगा आहे. त्याच मुलाचा डावीकडून कितवा क्रमांक आहे विचारले. तोच मुलगा जो आहे डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे. तर प्रत्येक मुलं किती आहेत, पूर्ण मुलं किती आहेत, 23 मुलं दिलेली आहेत आणि त्या मुलाचा उजवीकडून 12वा क्रमांक म्हणलेला आहे. तर विचारलंय की डावीकडून कितवा क्रमांक असेल. मग ज्यावेळेस असे क्रमांकाचे प्रश्न येतात त्यावेळेस काय करायचं असते, एक वजा करत असतात दोन्ही. आता आपल्याला डावीकडून जर दिलं असतं, आता डावीकडून माहित नाही, मग उजवीकडून आणि डावीकडून जर दिलं असतं तर ते काय करत असतात आपण, उजवीकडून किती दिलेले आहेत, उजवीकडूनचे जी काही क्रमांक आहे, उजवीकडचा क्रमांक प्लस डावीकडचा क्रमांक वजा 1 या पद्धतीने आपण सोडत असतो. म्हणजे आपलं उत्तर येत असते. परंतु इथं आपल्याला किती मुले आहेत हे उत्तर येत असते. ते इथं दिलेले आहेत, किती मुले आहेत, तर 12 मुलं आहेत, 23 मुलं दिलेले आहेत, 23 मुलं दिलेले आहेत. आणि विचारलंय काय आपल्याला की डावीकडून कितवा क्रमांक आहे हे विचारले आहे. मग आपण याला हे अशा पद्धतीने हे वजा 1 इकडे नेऊन सोडू शकतो किंवा डायरेक्ट शॉर्ट मध्येही सोडू शकतो. आता बघा आपल्याला काय दिले, उजवीकडून 12व्या क्रमांकावर एक मुलगा आहे. म्हणजे हा क्रमांक आता हे सोडून देऊ, इकडे किती आहे, इथं 11वा असेल. मग आपल्याला माहित आहे 11 इकडे असतील आणि इकडे किती राहतील, आता 12 जर आपण 23 मधून वजा केले, 12 जर वजा 23 मधून केले तर 11 राहत आहेत. 12 जर वजा केले 23 मध्ये म्हणजे ह्या साईडलाही किती मुलं राहत आहेत, इथं 11 मुलं राहत आहेत. मग डावीकडून जर आपण बघितलं, इकडं 11 आहेत, ह्या
मुलगा जो ज्या जागी उभा आहे किंवा ज्या जागी रांगेमध्ये उभा आहे त्या जागचा क्रमांकाच्या डावी साईडचा लगेच जो आहे तो 11वा नंबर आहे. मग तो मुलगा कितव्या जागी असेल तर 12व्या जागेवर असेल. ह्याही पद्धतीने सोडू शकतो किंवा ह्याही पद्धतीने सोडू शकतो. ह्या साईडला मायनस मध्ये ह्या साईडला प्लस मध्ये जर नेलं 23 अधिक 1 बरोबर 24 होतील आणि उजवीकडचा क्रमांक किती आहे त्याचा 12वा क्रमांक आहे. मग हे इकडे प्लस मध्ये आहे त्या साईडला नेल्यानंतर मायनस होतील म्हणजे 24 मधून जर 12 वजा केले आपण तर 12 भेटत आहेत. म्हणजे त्याचा डावीकडूनचाही क्रमांक किती आहे तर 12 आहे. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 हे आहे. बघा प्रश्न 17वा काय दिलेला आहे. एका सांकेतिक भाषेत GOD ला FNC च्या रूपात लिहितात व TIGER ला SHFDQ च्या रूपात लिहितात. त्याच भाषेत SIR ला कोणत्या रूपात लिहिले जाईल. म्हणजे गॉडला FNC च्या रूपात लिहिले जाते. पुन्हा टायगर जे आहे टायगरला SHFDQ च्या रूपात लिहिले जाते. आणि विचारले काय सर SIR ला कोणत्या रूपामध्ये लिहिले जाईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर बघा अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं हे जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत. आता शब्द याच्यामध्ये कोणता दिला आहे गॉड आणि टायगर. अगोदर बघायचं की गॉडला जे कोणत्या रूपामध्ये लिहिले FNC च्या रूपामध्ये लिहिले तर त्यांचा संबंध कसा लागतो त्या दोन शब्दांचा संबंध कसा लागतो ते बघा. आपल्याला काय दिले आहे GOD गॉड. G साठी आलेलं F, O साठी आले N आणि D साठी आलेलं आहे C. परत काय आले TIGER आहे TIGER. आता बघा T साठी I साठी G साठी E साठी आणि R साठी कोणकोणते शब्द आले आहेत तर T साठी आलेला आहे S, I साठी H, G साठी F आणि E साठी D आलेला आहे आणि R साठी काय आलेला आहे Q आलेला आहे. तर इथं बघा आपल्याला असं पाहिल्यानंतर आणि विचारलं कशामध्ये आपल्याला SIR चा विचारला SIR या तिन्हीसाठी कोणता शब्द येईल हे विचारलंय. आता आपल्याला ज्यावेळेस ABCD लिहितो त्यावेळेस बघा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z हे काही शब्द दिलेत ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z हे काही इंग्रजी वर्णमाला दिली. ह्या इंग्रजी वर्णमालेनुसार बघा G साठी काय आलेलं आहे F आलेलं आहे. म्हणजे G आहे G च्या मागचा जो शब्द आहे F ते मागचा आलेला म्हणजे -1 झालेला आहे. O साठी काय आलेला आहे N म्हणजे -1 झालेला आहे. आणि D साठी काय आलेला आहे C आलेला आहे. D च्या मागचा कोणता आहे C आहे म्हणजे -1. मागच्या पद जे आहे त्याच्या मागचं D च्या मागचं पद C आहे. O च्या मागच्या साईडचं पद जे आहे ते N आहे आणि G च्या अगोदरचं जे पद आहे अगोदरचं म्हणा किंवा मागचं म्हणा ते F आहे. त्याचप्रमाणे बघा आता TIGER साठी काय आलेलं आहे तर बघा T साठी काय आलं S. T कुठे आहे T च्या अगोदरचं पद कोणतं आहे S म्हणजे T च्या अगोदरचं पद म्हणजे -1 केलं. I साठी कोणतं आलेलं आहे H आले -1. त्याचप्रमाणे G साठी काय आलेलं आहे F आलेलं आहे -1 इथंही -1 आणि R साठी आलेलं आहे Q म्हणजे -1. -1 म्हणजे काय त्याच्या मागचे जे पद आहेत ते -1 म्हणलेलं आहे. मागचं पद आहे म्हणून -1 मी म्हणलेलं आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला टायगर साठी आणि गॉड साठी शब्द आलेले आहे ते आपण पाहिलं अक्षर आलेले आहे ते पाहिलं. तर SIR साठी काय येईल S साठी त्याच्या मागच्या साईडचं पद जे आहे ते S च्या अगोदरचं पद कोणतं आहे R येईल. I च्या अगोदरचं पद कोणतं आहे H आहे आणि R च्या अगोदरचं पद कोणतं आहे Q आहे. म्हणजे RHQ हे आपल्याला साठी SIR साठी RHQ येईल. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे याच्यामध्ये I साठी H येईल का I च्या अगोदर इथं चुकलेलं आहे पर्याय RHQ पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले RHQ. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर सर साठी SIR साठी RHQ येते तर पर्याय क्रमांक 4 हे RHQ च आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 18 काय दिलाय बघा. जर सर्चिंग शब्दातील अक्षरांची इंग्रजी वर्णमालेनुसार पुनर्रचना केली तर त्या पुनर्रचनेत किती अक्षरांची जागा बदलणार नाही. आता पुनर्रचना म्हणजे काय आता इंग्रजी
वर्णमालिका जी आहे त्या इंग्रजी वर्णमालिकेनुसार पुनर्रचना करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर त्याच्यामध्ये जसं आपले अल्फाबेट्स असतात, जे काही लेटर असतात किंवा जे काही अक्षर असतात इंग्रजी वर्णमालेतली, त्या अक्षरांच्या क्रमाप्रमाणे समजा समजा DOG डॉग दिलेलं आहे, मग अगोदर काय येणार, डी येणार त्याच्यामधलं. आता हे एक शब्द दिलेला आहे, DOG डॉग ह्या नावाचा एक शब्द दिलाय, आणि याची पुनर्रचना जर करायची असेल तर अगोदर या तिन्ही अक्षरांपैकी तर अगोदर कोणता अक्षर आहे, डी येईल, त्याच्यानंतर कोणता अक्षर येणार, जी येणार, आणि नंतर कोणतं येणार, ओ येणार. म्हणजे वर्णमाला जशी आहे, ज्या पद्धतीने समजा डी अगोदर येतं म्हणून आपण अगोदर डी घेतलं, त्याच्यानंतर जी येतं म्हणून जी घेतलं, आणि त्याच्यानंतर लास्टला ओ येतं म्हणून काय केलं, आपण ओ घेतलं. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय विचारलंय की सर्चिंग काय आहे, SEARCHIN आणि जी. सर्चिंग, या सर्चिंग शब्दाची इंग्रजी वर्णमालेनुसार जी आहे अक्षरांची आपल्याला काय करायची, पुनर्रचना करायची, म्हणजे अगोदर कोणता आहे ते बघायचं. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला काय येणार, ए येणार होता, पण ए आहे का नाही इथं. ABCD जी आपली इंग्रजी वर्णमालिका असते त्याच्यामध्ये ए अगोदर असते, याच्या नंतर बी असतो, बी आहे का याच्यामध्ये, नाही, सी आहे. मग 2 नंबरला काय येणार, सी, डी, ई, नंतर एफ, नंतर जी, नंतर एच, नंतर आय, नंतर जे, के, एल, एम, एन, ओ ओ येतोय, पी, क्यू, आर आणि एस. म्हणजे अगोदर काय आले, ए येतं, नंतर सी आले, नंतर ई आले, नंतर जी आले, HINRS. ही इंग्रजी वर्णमालेनुसार आपण पुनर्रचना जर केली अक्षरांची तर आपल्याला हे सुरुवातीला शब्द आहे. म्हणजे 1 नंबरला काय आले, ह्या शब्दामधला सर्चिंग जे शब्द आहे ह्या शब्दातला ए हा अक्षर जो आहे 1 नंबरला आला, नंतर 2 नंबरला सी आले, नंतर ई आले, जी आले, HINRS. हे अशा पद्धतीचे काय व्हायलेत, अक्षर येत आहेत. परंतु बघा इथं यस साठी ए आलेला आहे, म्हणजे अक्षरांची ही जी आहे पहिला आपला शब्द आहे, ह्या साईडचा जो आहे हा आपला शब्द आहे, आणि ही ह्या साईडची जी आहे आपण पुनर्रचना केलेली आहे, अक्षरांची पुनर्रचना केलेली आहे त्या शब्दातील. मग शब्दातील अक्षरांची पुनर्रचना केल्यानंतर आपला सारखा कधी आलेला दिसायला का, आपल्याला काय विचारलं किती अक्षरांची जागा बदलणार नाही. प्रत्येक च्या जागा बरोबर यस आलेलं नाही, ईच्या बरोबर ई आलेलं नाही, ए आलेलं नाही, तर आर आलं नाही, CHNING अक्षर सारखे आलेले आहेत का, नाही. अक्षराची पुनर्रचना केल्यानंतर आपल्याला अक्षर वेगवेगळे मिळालेले आहेत. म्हणून हे जे काही शब्द आहे सर्चिंग, या शब्दातील अक्षरांची जर आपण पुनर्रचना करूयात तर आपल्याला एकही असा शब्द भेटणार नाही ज्या शब्दाची आपल्याला काय जागा बदललेली नाही. किती अक्षरांची जागा बदलणार नाही म्हणलंय, तर 0 अक्षरांची जागा बदलणार नाही. सर्व अक्षरांची जागा बदललेली आहे ना. मग 1 अक्षराची बदलणार नाही का, 2 अक्षरांची, 3 बदलणार नाही, हे विचारलंय. तर इथे एकही असं अक्षर नाही ज्याची जागा बदलली नाही किंवा जागेवर आलं नाही. किती अक्षरांची जागा बदलणार नाही, तर सगळ्याच अक्षरांची जागा बदलली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 19 आणि शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. तर काय प्रश्न आहे, त्या पर्यायाची निवड करा जे 5व्या मालिकेशी त्याच प्रकारे संबंधित आहे जशी 4थी अक्षर मालिका. आता ही जी 4थी अक्षर मालिका आहे ही 3ऱ्या अक्षर मालिकेशी व दुसरी अक्षर मालिका पहिल्या, ही दुसरी अक्षर मालिका पहिल्या अक्षर मालिकेशी संबंधित आहे. मग आता काय संबंध आहेत बघा, इथं बघितल्यानंतर आपल्याला काय दिलंय, ABFICE ऍडवाइस साठी काय दिलेलं आहे, तो पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की ए साठी फी आहे, नंतर डी आहे, नंतर ए दिलेले आहे, पुन्हा ई, सी आणि आय दिलेलं आहे. परत फ्रायडे साठी FRIDAY. फ्रायडे साठी काय दिलेलं आहे बघा, एफ साठी दिले IRFYA आणि डी. विचारलंय कशासाठी आपल्याला, ब्युटी साठी, BEAUTY. ब्युटी साठी कोणते अक्षर येतील हे विचारलेलं आहे. आता बघा ही अक्षर मालिका बघितल्यानंतर आपल्याला कळेल की जे शब्द आहेत, आता हे ऍडवाइस जे आहे ह्या त्याचे आपण 3 अक्षरांची फोड करूयात. 3 अक्षरांची जर पुढे केले आपण तर व्ही वरती गेले, नंतर डी आहे, आणि जो वरचा आहे ते ए आलेला आहे. पुन्हा बघा ई वरल्या साईडला आहे. हे 3 अक्षरांचे आपण याच्यामध्ये टोटल अक्षर किती आहे, 6 आहेत. त्या शब्दामध्ये टोटल अक्षर जे आहेत ते 6 आहेत. त्यातली आपण 3 अक्षरांची जर फोड केली तर ए, डी, फी आणि ICE असे 2 गट केले समजा, तर व्ही वरच्या साईडला गेलाय, डी आणि परत ए जे आहे वरचा खाली आलेला आहे.
इथेही बघा ई वरल्या साईडला गेलाय, आय जे आहे खाल्ल्या साईडला आलाय, मधला जो आहे सी बरोबर आलेला आहे. त्याच पद्धतीने इथेही बघा आय जे आहे, आय जे शब्द अक्षर आहे ते वरच्या साईडला गेलेलं आहे, आर 2 नंबरला आहे आणि एफ 3 नंबरला आहे. परत इथे याच्यामध्ये बघा वाय वरती गेलेला 1 नंबरला, 2 नंबरला ए आणि डी आहे 3 नंबरला. मग आपल्याला इथेही 3 अक्षरांची फोड करावं लागेल. ए वरल्या साईडला न्यावं लागेल, परत ई आहे त्याच्या खाली काय येणार बी येईल, पुन्हा वाय जो आहे वाय न्यावं लागेल वरल्या साईडला, नंतर टी येईल आणि नंतर काय येणार आपला यू येईल. म्हणजे ए ई बी वाय टी यू, ए ई बी वाय टी यू. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं काय असेल योग्य असेल. अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला प्रश्न येतात त्यावेळेस अगोदर लिहून घ्यायचे आणि पुढच्या साईडला जो काय आपल्याला गट दिलाय किंवा जी काय अक्षर मालिका दिली आहे ज्याच्याशी संबंध आहे, जसं इथं पहिल्या अक्षर मालिकेचा दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या अक्षर मालिकेशी पहिल्याशी संबंध आहे, चौथ्या अक्षर मालिकेचा तिसऱ्या अक्षर मालिकेशी जशा पद्धतीने संबंध आहे, त्या अगोदर अक्षर मालिका ज्या आहेत आपण लिहून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला कळेल की कशा पद्धतीचा संबंध आहे, पाहिल्यानंतर कळेल. आणि आपल्याला जी काही 5वी अक्षर मालिका दिली जाईल किंवा ज्या काही क्रमांकाची आपल्याला अक्षर मालिका दिली जाईल त्या अक्षर मालिकेचा क्रमांक बघायचा आणि त्याच्यामध्ये बघायचं की कशा पद्धतीचा अगोदरच्या अक्षर मालिकेमध्ये कशा पद्धतीचा आपला संबंध आहे, त्याच पद्धतीचा संबंध जो आहे आपल्याला क्वेश्चन साठी जे काही प्रश्न दिलेला आहे त्या अक्षर मालिकेशी आपल्याला संबंध लावायचा आणि आपलं येणार उत्तर पर्यायामध्ये बघून त्याला टिक करायचं. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.